नमस्कार। जगातील सर्वात मोठा औद्योगिक अपघात म्हटल्या जाणाऱ्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या जखमा 40 वर्षांनंतरही भरून निघालेल्या नाहीयेत। कशी घडली ही सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना पाहूया। 1969 मध्ये युनियन कार्बाइडनं भोपाळमध्ये UCIL कारखाना बांधला होता। यामध्ये मिथाइल आयसोसायनाइड पासून कीटकनाशकांची निर्मिती सुरू झाली। पुढे 1979 मध्ये मिथाइल आयसोसायनाइड निर्मितीसाठी येथे नवीन कारखाना सुरू करण्यात आला। मात्र यासाठी जबाबदार असलेल्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केली नाही। 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री याचे परिणाम दिसले। कारखान्याच्या A610 क्रमांकाच्या टाकीमध्ये पाणी शिरलं। मिथाइल आयसोसायनेटमध्ये पाणी मिसळल्याने टाकीतील तापमान वाढलं आणि त्यानंतर विषारी वायू वातावरणात पसरला। गाढ झोपेत असणाऱ्या भोपाळचं रूपांतर मध्यरात्र उलटून गेल्यावर 8 ते 10 किलोमीटरच्या मोठ्या गॅस चेंबरमध्ये झालं। याचा सर्वात जास्त मोठा फटका कारखान्याच्या जवळ असणाऱ्या झोपडपट्टीला बसला। कासावीस झालेले लोक बिछाना सोडून धावायला लागले। चहूबाजूंना गॅस पसरला होता। लोक त्यापासून दूर पळण्यासाठी प्रयत्न करत होते। महिला बुरखे आणि साड्या सावरत सैरावैरा पळत होत्या। लहान मुलं आयांना बिलगलेली होती। पळ काढणाऱ्या लोकांपैकी जवळपास लाखभर लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचले। यापैकी बहुतेक जण खोकत होते। काहींना रक्ताच्या उलट्या होत होत्या। हॉस्पिटलमधली गर्दी वाढत चालली होती। छोला, जयप्रकाश नगर, टीला जमालपुरा, P&T कॉलनी, सिंधी कॉलनी, इब्राहिमपुरा, शांतीनगर, पीर गेट, करोदगाव आणि पाश कॉलनी ग्रीन पार्क हे भाग सर्वात जास्त प्रभावित झाले। धोक्याची सूचना देण्यासाठी कंपनीत असलेला भोंगाही अनेक तास वाजलाच नाही। खरं तर हा भोंगा ताबडतोब वाजणं अपेक्षित होतं। या गॅस दुर्घटनेत 15,000हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। या घटनेनंतर शहरात मृतदेहांचा खच पडला होता। 45 मिनिटांमध्ये सुमारे 30 मेट्रिक टन गॅसची गळती झाली होती। हे इथेच थांबले नाही। दुर्घटनेतून बचावलेले देखील या वायूच्या प्रभावापासून वाचू शकले नाहीत। याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांमध्ये अपंगत्वाच्या रूपात दिसून आला। भोपाळ गॅस दुर्घटनेला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत। या दुर्घटनेत जबाबदार असलेल्या कारखान्यातील विषारी कचरा हटवण्याची जबाबदारी 40 वर्षांनंतर पार पाडण्यात आली आहे।